ज्या घरात भगवंताचं भजन पूजन होत नाही ते घर खरोखरच एखाद्या स्मशानाप्रमाणे भासतं. आज माणसाचं आयुष्य इतकं धावपळीचं झालंय की इच्छा असूनही त्याला भजन पूजन मनन चिंतनासाठी वेळ मिळू शकत नाही. अशा वेळी गीतेतील दिव्य वचनांच्या श्रवणामुळे परमश्रेयाच्या प्राप्तीचा मार्ग सोपा होईल. यथार्थ गीतेच्या श्रवणानं दिवसभर आपल्याला भगवंतानं केलेल्या उपदेशाचं स्मरण होत राहील आणि हाच खराखुरा ईश्वर भक्तीचा पाया आहे. श्री परमात्मने नमः. यथार्थ गीता श्रीमद् भगवद गीता अथ नवमोऽध्यायः. अध्याय 9. 6व्या अध्यायापर्यंत श्रीकृष्णांनी योगाचं क्रमवार विवेचन केलं आहे. त्या विवरणाचा शुद्ध अर्थ म्हणजे यज्ञविषयक कर्मविधी किंवा प्रक्रिया, परमदेवाची प्राप्ती करून देणाऱ्या आराधनेचा विधिविशेष म्हणजे यज्ञ. त्यामध्ये हे चराचर जगत हवन स्वरूपात असतं. मनाचा निरोध करून निरुद्ध झालेलं मन जेव्हा परमेश्वराच्या ठिकाणी लय पावतं तेव्हा अमृत तत्वाचं ज्ञान प्राप्त होतं. पूर्तिकालात यज्ञ ज्याची सृष्टी करतो त्याचं ग्रहण करणारा ज्ञानी असतो आणि तो सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. त्या मिलनाचं नाव योग आहे. या यज्ञाला कार्यरूप देणं याला कर्म म्हणतात. 7व्या अध्यायात त्यांनी सांगितलं की हे कर्म करणारे व्याप्त ब्रह्म, संपूर्ण कर्म, संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण आधिदैव, आधिभूत आणि अधियज्ञासह मला जाणतात. 8व्या अध्यायात त्यांनी सांगितलं की हीच परमगती आहे, हेच परमधाम आहे. प्रस्तुत अध्यायामध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी योगयुक्त पुरुषाचं ऐश्वर्य कसं असतं याची स्वतः चर्चा केली आहे. सर्वत्र व्यापून राहिलेला असूनही तो कसा निर्लेप आहे, सर्व काही करत असूनही तो कसा अकर्ता आहे, याप्रमाणे त्या पुरुषाच्या स्वभावावर आणि त्याच्या प्रभावावर इथं प्रकाश टाकला आहे. योगाचं आचरण सुरू केल्यानंतर येणाऱ्या देवतारूपी विघ्नांबाबत त्यांनी जागृत केलं आहे आणि त्या परमपुरुषाला शरण जाण्याबाबत भर दिला आहे. श्री भगवान वाच. इदं तु ते गुह्यतमम् प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू असूयारहित असा असल्यानं तुला अत्यंत गुह्य असं हे ज्ञान विज्ञानासहित मी तुला सांगतो. म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर तो महापुरुष कसा राहतो, सर्वत्र एकाच वेळी कसं काम करतो, तो सर्वांना कसा जागृत करतो, रथी बनून आत्म्याबरोबर कसा सदैव राहतो, हे स्पष्ट करून तुला सांगेन. म्हणजे यज्ञात्वाम, त्याचं ज्ञान झाल्यानंतर तू या दुःखरूपी संसारातून मुक्त होशील. ते ज्ञान कसं आहे हे सांगताना ते म्हणतात, राजविद्या राजगुह्यम् पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्षावगमम् धर्म्यम्
सुसुखं कर्तुमव्ययम् विज्ञानयुक्त असं हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा आहे. विद्या म्हणजे भाषा, ज्ञान किंवा शिक्षण नाही. विद्या ही का ब्रह्मगतिप्रदाया सा विद्याया विमुक्तये. विद्या म्हणजे तिच्या आश्रयाला येणाऱ्याला ब्रह्मपथावर नेते आणि त्याला मग मोक्ष प्रदान करते ते ज्ञान. जर ब्रह्मपथावर चालत असताना वृद्धिसिद्धींमुळे किंवा प्रकृतीमुळे साधक मोहित झाला तर तिथं अविद्या सफल झाली असं समजावं. विद्या साधकाला चुकीच्या मार्गाला नेत नाही. ही विद्या म्हणजे राजविद्या आहे. ती साधकाचं कल्याणच करते. हे ज्ञान म्हणजे सर्व गुह्यांचा राजा आहे. अविद्या आणि विद्या यांचं अवगुठन दूर झाल्यावर साधक युगयुक्त बनतो आणि मगच हे ज्ञान प्राप्त होतं. हे ज्ञान अत्यंत पवित्र, उत्तम आणि प्रत्यक्ष फळ देणारं आहे. म्हणजे श्रद्धेनं योगाचरण करा आणि त्याचं रोकडं फळ प्राप्त करा. या जन्मात साधना करा म्हणजे पुढच्या जन्मात त्याचं फळ मिळेल असं म्हणणं म्हणजे अंधविश्वास होय. योग साधनेनं प्राप्त झालेल्या ज्ञानाचं फळ रोकडं असतं. ते परमधर्म परमात्म्याशी जोडलेलं असतं. विज्ञानसहित असणारं हे ज्ञान आचरण्यास सरळ असतं आणि ते अविनाशी असतं. दुसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की अर्जुना, या योगामध्ये बीज नष्ट पावत नाही. या योगाची अल्प साधना केली तरी जरा मरणाच्या महान भयापासून मनुष्याचा उद्धार होतो. 6व्या अध्यायामध्ये अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं होतं की भगवन, ज्या साधकाची योग साधना शिथिल आहे किंवा ज्यानं अर्धवट केली आहे, अगर काही कारणास्तव ती त्याची अपूर्ण राहिली असेल तर तो साधक भ्रष्ट तर होत नाही ना, तो नष्ट तर पावत नाही ना. यावर श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की अर्जुना, प्रथम कर्माला समजून घेणं आवश्यक आहे आणि समजून घेतल्यानंतर साधकानं थोडी जरी साधना केली असली तरी कोणत्याही जन्मात ती कधी नष्ट होत नाही. उलट त्या साधनेच्या प्रभावामुळे साधक प्रत्येक जन्मात साधना करीत असतो. अशा अनेक जन्मातील साधनेच्या अभ्यासामुळे तो शेवटी परमात्म्याला प्राप्त करतो, तो परमगतीला जातो. त्याच योग साधनेबाबत श्रीकृष्ण इथं म्हणतात की ही साधना अत्यंत सुगम आणि अविनाशी आहे, परंतु ती नितांत श्रद्धेनं करणं आवश्यक आहे. अश्रद्धधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसारवर्त्मनि. हे परंतप अर्जुना, या आत्मज्ञान रूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होता या मृत्यूरूप संसार मार्गावर भ्रमण करीत राहतात. तेव्हा श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण या मृत्यूरूप संसाराच्या पलीकडे गेलेले आहात का? यावर श्रीकृष्ण उत्तर देतात, मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः. माझ्या अव्यक्त रूपानं हे सर्व जग व्यापलेलं आहे. म्हणजेच मी ज्या स्वरूपात स्थित आहे ते माझं अव्यक्त रूप सर्वत्र विस्तारलेलं आहे. सर्व प्राणी माझे ठायी आहेत, परंतु मी त्यांच्यामध्ये स्थित नाही, कारण मी अव्यक्त रूपात स्थित आहे. महापुरुष ज्या अव्यक्त स्वरूपात स्थित असतात, देहत्यागानंतर त्याच अव्यक्त स्तरावरून तिथूनच बोलत असतात.
हीच गोष्ट स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात, न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः। सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत असं म्हणणंही व्यर्थ आहे, कारण ते सर्व नश्वर आहेत, ते सर्व मरण पावणारे आहेत, ते प्रकृतीचे आश्रित आहेत. परंतु माझं योगमायेचं ऐश्वर्य पहा की सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करणारा आणि त्यांचं पोषण करणारा माझा आत्मा त्यांच्या ठिकाणी नाही. मी आत्मस्वरूप असल्यानं सर्व भूतांच्या ठिकाणी स्थित नाही. हाच योगाचा प्रभाव किंवा सामर्थ्य आहे. हेच स्पष्ट करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णांनी पुढं दृष्टांत दिला आहे. यथाकाशस्थितो नित्यम् वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय। आकाशात उत्पन्न होणारा महान वायू आकाशात सर्वत्र व्याप्त आहे, परंतु तो आकाशाला मलिन करू शकत नाही. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र माझ्या ठिकाणी स्थित आहेत असं जाण. बरोबर अशाच प्रकारे म्हणजे आकाशाप्रमाणे मी निर्लेप आहे, ते मला मलिन करू शकत नाही. हा सर्व योगाचा प्रभाव आहे. आता यानंतर योगेश्वर योगी करतो काय या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात, सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्। हे अर्जुना, कल्पांती सर्व भूतमात्र माझ्या अव्यक्त प्रकृतीत लीन होतात, स्वभावाला प्राप्त होतात आणि कल्पाच्या प्रारंभी मी त्यांना पुन्हा पुन्हा विसृजामी विशेष रूपानं निर्माण करतो. ही भूत प्रथमपासूनच होती, परंतु ती विकृत होती. त्यांचीच मी पुन्हा रचना करतो, त्यांना सजवतो. जे अचेतन आहेत त्यांना जागृत करतो, कल्पासाठी त्यांना प्रेरणा देतो. कल्प याचा अर्थ आहे उत्थानमुख प्रगतिशील परिवर्तन. आसुरी संपदेतून मुक्त होऊन जसजसा पुरुष दैवी संपदेमध्ये प्रवेश करतो, तिथूनच कल्पाचा प्रारंभ होतो. आणि जेव्हा तो ईश्वर भावामध्ये लय पावतो, तेव्हा कल्पाचा क्षय असतो. आपलं कर्म पूर्ण करून कल्पही विलय पावत असतो. भजनाचा आरंभ म्हणजे कल्पाचा प्रारंभ आहे आणि भजनाची पराकाष्ठा म्हणजे जिथं लक्ष्य विदित होतं, समजतं, तो कल्पाचा अंत होय. जेव्हा हा प्रत्यगात्मा पुनरावर्तन करणारा, योनी जन्मास कारणीभूत असणाऱ्या रागद्वेषापासून मुक्त होऊन आपल्या शाश्वत स्वरूपात स्थिर होतो, यालाच श्रीकृष्ण माझ्या प्रकृतीला प्राप्त झाला असं म्हणतात. जो महापुरुष प्रकृतीमध्ये विलय करून स्वरूपामध्ये प्रवेश मिळवतो, त्याची प्रकृती कशी असते? त्याच्यामध्ये प्रकृती शेष असते का? नाही, तसं नसतं. 3ऱ्या अध्यायात 33व्या श्लोकात श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की सर्व आपल्या प्रकृतीला प्राप्त होतात. त्यांच्यावर प्रकृतीच्या ज्या गुणांचा प्रभाव असेल तसं ते करतात. आणि ज्ञानवानपी, प्रत्यक्ष दर्शनाबरोबर मला जाणणारा ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृतीच्या स्वभावाप्रमाणे वागत असतो. मागून येणाऱ्यांच्या कल्याणासाठी तसं तो वागत असतो. पूर्ण ज्ञानी असणाऱ्या तत्वस्थित महापुरुषाची राहणी हीच त्याची प्रकृती असते.
तो आपल्या या स्वभावाप्रमाणे वागत असतो. कल्पांती लोक महापुरुषाच्या या राहणीमध्ये लीन होतात. महापुरुषाच्या या कृतीवर योगेश्वर पुन्हा प्रकाश टाकताना म्हणतात, प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्. मी आपल्या प्रकृतीच्या म्हणजेच महापुरुषांच्या राहणीचा अंगीकार करून प्रकृतेर वशात आपापल्या स्वभावात स्थिर असणारे, प्रकृतीच्या गुणांमुळे पराधीन असलेले सर्व भूत समुदाय मी पुन्हा पुन्हा विसृजामी विशेष रूपानं निर्माण करतो, विशेष रूपानं त्यांना सजवतो, त्यांना आपल्या स्वरूपाकडे जाण्याची प्रेरणा देतो. याचा अर्थ तुम्ही कर्मानं बद्ध आहात हे स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात, न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु. 4थ्या अध्यायातील 9व्या श्लोकात श्रीकृष्णांनी सांगितलं आहे की महापुरुषाची कार्यप्रणाली अलौकिक आहे, दिव्य आहे. इथं ते हेच सांगत आहेत की धनंजया, जी कर्म अव्यक्त रूपानं मी करीत असतो त्यामध्ये मी आसक्त नसतो. अनासक्त आणि उदासीनाप्रमाणे असलेल्या मला परमात्म स्वरूपाला ही कर्म बद्ध करू शकत नाहीत. कारण कर्माच्या परिणामी जे लक्ष्य प्राप्त होत असतं त्यामध्ये मी स्थित असतो. त्यामुळं कर्म करण्यासाठी मी बांधलेलो नाही. हा तर स्वभावाशी जोडलेल्या प्रकृतीच्या कार्याचा प्रश्न होता. महापुरुषाची राहणी होती, त्याची रचना होती. आता माझ्या आभासामुळे ज्या मायेची रचना होते ती काय आहे? तो पण एक कल्प आहे. मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते. अर्जुना, माझ्या उपस्थितीत सर्वत्र व्याप्त असणाऱ्या माझ्या तीव्र इच्छेमुळे ही माया त्रिगुणमयी प्रकृती, अष्टधा मूल प्रकृती आणि चेतना चराचरासह जगाची रचना करते. तोच क्षुद्र कल्प आहे आणि त्याच्यामुळेच हा संसार आवागमनाच्या चक्रात भ्रमत असतो. ज्याच्यामध्ये काल परिवर्तन आहे अशा या क्षुद्र कल्पाची रचना माझ्या तीव्र इच्छाशक्तीमुळे प्रकृती करीत असते, मी करीत नाही. परंतु 7व्या श्लोकाप्रमाणे आराधनेचा संचार आणि प्राप्तीपर्यंत मार्गदर्शन करणारा कल्प यांची रचना महापुरुष स्वतः करतात. एका स्थानावर ते स्वतः करता आहेत जिथं ते निश्चित रूपानं निर्मिती करतात. इथं प्रकृती करता आहे जी केवळ माझ्या आभासानं क्षणिक परिवर्तन करते. त्यातच शरीर परिवर्तन, युग परिवर्तन आणि काल परिवर्तन इत्यादींचा समावेश होतो. असा व्यापक प्रभाव असूनही मूर्ख लोक मला जाणत नाहीत. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. संपूर्ण भूतांचा ईश्वर असलेल्या माझं उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख लोक मला मनुष्य शरीरधारी समजून मला तुच्छ समजतात. ते माझी अवहेलना करतात.
सर्व प्राणिमात्रांच्या ईश्वरांच्या ईश्वराचं उत्कृष्ट स्वरूप परमतत्व म्हणजे मी आहे. परंतु मूर्ख लोक माझं हे श्रेष्ठ स्वरूप न जाणता मला मनुष्यधारी समजतात आणि मला मनुष्यच मानतात. परंतु त्यांचा दोष पण काय आहे? कारण जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांना महापुरुषाचं शरीरच दृष्टीस पडतं. त्या महापुरुषाच्या शरीरात असणारा परमभाव ईश्वर स्वरूप त्यांना दिसत नाही. ते त्या स्वरूपाला का पाहू शकत नाहीत? यावर योगेश्वर म्हणतात, मोघाशामोघ कर्माणो मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. ते भ्रष्टचित्त आणि विवेकशून्य पुरुष राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून असणारे म्हणजेच त्या आसुरी स्वभावाचे असतात. त्यामुळे त्यांच्या आशा व्यर्थ होतात, त्यांची कर्म निरर्थक होतात आणि त्यांचं ज्ञानही निष्फळ ठरतं. त्यामुळे ते मला मनुष्य समजतात. आसुर आणि राक्षस ही काही जाती किंवा योनी नव्हे, ती एक मनाचा स्वभाव आहे. आसुरी स्वभाव असणारे लोक मला जाणू शकत नाहीत, परंतु महात्मा जन मात्र मला जाणतात आणि मला भजत असतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमं व्ययम्. हे पार्था, पण दैवी प्रकृतीचा म्हणजेच दैवी संपदेचा आश्रय करणारे महात्मे, मी सर्व भूतांचं अधिष्ठान अव्यय आणि अक्षर आहे असं जाणून अनन्य भावानं म्हणजेच माझ्याशिवाय आपल्या अंतरंगात दुसऱ्या कुणालाही स्थान न देता माझी भक्ती श्रद्धेनं करतात. ते माझी भक्ती कशा प्रकारे करतात यावर योगेश्वर म्हणतात, सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. जे निरंतर चिंतनाबाबत दृढ आहेत, जे सतत माझ्या गुणांचं आणि नामाचं चिंतन करतात, माझ्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्न करतात आणि जे मला भक्तिपूर्वक नमस्कार करतात, ते माझ्या ठाई नित्य चित्त ठेवून अनन्य श्रद्धेनं माझी उपासना करतात. ते कोणत्या प्रकारची उपासना करतात? ते कीर्तन ज्ञान कशा प्रकारचं असतं? अर्थात योगेश्वरांनी कोणती दुसरी उपासना इथं सांगितली नाही, परंतु ज्याला त्यांनी यज्ञ म्हटलं आहे आणि ज्याबद्दल त्यांनी विस्तारानं सांगितलं आहे, तीच उपासना आराधना इथं पुन्हा थोडक्यात सांगितली आहे. पुढं तीच पुन्हा सांगताना म्हणतात, ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. त्यांच्यापैकी काही तर सर्वन्यास विराट परमात्मा असा जो मी, त्याची ज्ञान यज्ञानं भजन करून उपासना करतात, म्हणजेच आपली लाभ हानी आणि शक्ती ओळखून आपलं नियत कर्म जे यज्ञ त्यात प्रवृत्त होतात. कुणी एकत्वानं म्हणजेच अभेद भावानं माझी उपासना करतात, तर दुसरे मला अलग ठेवून म्हणजे वेगळेपणानं समर्पित होऊन निष्काम सेवाभावानं माझी उपासना करतात. या प्रकारे अनेक तऱ्हेनं
माझी उपासना केली जाते. कारण एकाच यज्ञाचे हे सर्व उच्च नीच स्तर आहेत. यज्ञाचा आरंभ सेवा हाच असतो, परंतु त्याचं अनुष्ठान कसं होतं? योगेश्वर म्हणतात, यज्ञ मी करत असतो. जर महापुरुष सारथी बनला नाही तर यज्ञ कधी पार पडणार नाही. त्या भगवंताच्या निर्देशनामुळेच साधक आपली योग्यता काय आहे, आपण अद्याप कोणत्या स्तरावर आहोत हे जाणून माझ्यापर्यंत पोहोचतात. वास्तविक मी यज्ञकर्ता कोण असतो? यावर श्रीकृष्ण म्हणतात, अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् मन्त्रोऽहमहमेवाज्यम् अहमग्निरहं हुतम्. कर्ता मीच आहे. खरं पाहता कर्त्याच्या मागे प्रेरक रूपानं सदैव संचालित करणारा इष्टदेवच आहे. कर्त्याद्वारा जो पैल पार पोहोचतो ते माझ्यामुळेच. यज्ञ मीच आहे. आराधनेचा विधिविशेष म्हणजे यज्ञ होय. प्राप्तिकालात यज्ञ ज्याची सृष्टी बनवतो त्या अमृताचं पान करणारा पुरुष सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. स्वतः मीच आहे. म्हणजे भूतकाळातील अनंत संस्कारांचा विलय करून त्यांना तृप्त करणारा मीच आहे. भवरोग नष्ट करणारी औषधी वनस्पती मीच आहे. मला प्राप्त करून लोक या भवरोगाच्या व्याधीपासून मुक्त होतात. मंत्र मीच आहे. मनाच्या श्वासाच्या पोकळीत निरोध करणारा मीच आहे. अग्नी मीच आहे. माझ्याच प्रकाशात मनाच्या सर्व प्रवृत्ती विलय होत असतात. तसंच हवन म्हणजेच समर्पण मीच आहे. इथं योगेश्वर श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा हे मीच आहे, ते मीच आहे असं म्हणत आहेत. परंतु त्याचा अर्थ एवढाच की मीच प्रेरकाच्या रूपामध्ये आत्म्याशी अभिन्न होऊन उभा असतो. तसंच सतत मीच निर्णय देत योगक्रिया पूर्ण करवतो. यालाच विज्ञान असं म्हणतात. पूज्य महाराज श्री म्हणत की जोपर्यंत इष्टदेव रथी होऊन श्वास प्रश्वास यांचं नियंत्रण करत नाही तोपर्यंत भजनाला आरंभच होत नाही. कुणी कितीही डोळे बंद करो, भजन करो, तपश्चर्येनं शरीराला तापवो, परंतु जोपर्यंत ज्या परमात्म्याविषयी आम्हाला प्रेम आहे आणि आम्ही ज्या पायरीवर उभे आहोत त्या स्तरावर उतरून तो आत्म्याशी अभिन्न राहून जागृत होत नाही तोपर्यंत भजनाचं खरं स्वरूप समजत नाही. म्हणूनच महाराज श्री म्हणत, माझ्या स्वरूपाला पकडून ठेवा, मी तुम्हाला सर्व काही देईन. इथं श्रीकृष्ण तेच म्हणत आहे, सर्व माझ्यामुळे होत आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार ऋक्सामयजुरेव च. अर्जुना, मीच या संपूर्ण जगाचा धाता म्हणजे धारण करणारा, पिता म्हणजे पालन करणारा, माता म्हणजे उत्पन्न करणारा आहे. मीच पितामह म्हणजे मूळ उद्गम आहे, ज्यात सर्व प्रवेश मिळवतात. जाणण्यास योग्य असणारा ओंकार म्हणजेच अहम आकारः इति ओंकारः, तो परमात्मा माझ्या स्वरूपात आहे. सोहम तत्वमसी इत्यादी एक दुसऱ्याचे पर्याय आहेत. असं जाणण्यास योग्य स्वरूप मीच आहे. रुख म्हणजे संपूर्ण प्रार्थना, साम म्हणजे समत्व देवविणारी प्रक्रिया, यजुः म्हणजे यज्ञाचा विधिविशेष मीच आहे. योग अनुष्ठानाची याआधी सांगितलेली तिन्ही आवश्यक अंग माझ्यात आहेत. गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास
शरणं सुहृत् प्रभवः प्रलयस्थानम् निधानं बीजमव्ययम्. हे अर्जुना, गती म्हणजे प्राप्त करण्यास योग्य परमगती, भरता भरण पोषण करणारा सर्वांचा स्वामी, साक्षी म्हणजे दृष्टारूपात राहिलेला, सर्वांना जाणणारा, सर्वांचं निवासस्थान असणारा, शरण येण्यास योग्य जगाचा सखा, उत्पत्ती आणि प्रलय म्हणजे शुभाशुभ संस्कारांचा विलय, तसंच अविनाशी कारण मीच आहे. अर्थात शेवटी ज्याच्यामध्ये प्रवेश मिळतो त्या साऱ्या विभूती मीच आहे. तपाम्यहमहं वर्षम् निगृह्णाम्युत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. मी सूर्याच्या रूपानं तापतो, मी पाणी शोषून घेतो. मृत्यूच्या पलीकडं अमृतत्व, तसंच मृत्यू, सत आणि असत सर्व काही मीच आहे. म्हणजेच जगाला प्रकाश देणारा सूर्य मीच आहे. माझी उपासना करणारे कधी कधी मला असत समजतात, तेव्हा ते मृत्यू पावतात. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान्. उपासनेच्या 3 अंगांचे रुख, साम आणि यजू म्हणजे प्रार्थना, समत्वाची प्रक्रिया आणि यज्ञाचं आचरण करणारे, सोम म्हणजे चंद्राचा सूक्ष्म प्रकाश प्राप्त करणारे, पापातून मुक्त होऊन पवित्र झालेले पुरुष त्याच यज्ञाच्या निर्धारित प्रक्रियेतील विधीनं माझ्या इष्टरूपाची पूजा करून स्वर्ग प्राप्तीसाठी प्रार्थना करतात. ही असच्ची कामना आहे. यामुळे त्यांना मृत्यू प्राप्त होतो, त्यांचा पुनर्जन्म होतो. ते यशातील निर्धारित विधीनं माझी पूजा करतात, परंतु स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. असे पुरुष आपल्या पुण्य फलामुळे इंद्रलोक प्राप्त करतात आणि तिथल्या स्वर्गीय देवतांसाठी असणारे दिव्य भोग भोगतात. अर्थात ते भोग देखील मीच देत असतो. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम् क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति. एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्याची पुंजी संपली की ते पुन्हा मृत्यूलोकात प्रवेश करतात, म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा अडकतात. अशा प्रकारे त्रैधर्मम प्रार्थना, समत्व आणि यजन अशा 3 विधींनी एकाच यज्ञाचं अनुष्ठान करणारे, माझ्या आश्रयाला आलेले असूनही स्वर्गाची कामना करणारे पुरुष स्वर्ग मृत्यूच्या येरझाऱ्या करतात. म्हणजेच ते पुनर्जन्म पावतात, परंतु या लोकांचं पुण्याचं बीज नष्ट होत नाही. तेव्हा साधकांनी स्वर्ग भोगाची कामना करता कामा नये. जे कोणत्याही प्रकारची कामना ठेवत नाहीत त्यांना काय प्राप्त होतं? अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावानं माझ्या ठिकाणी स्थित असणारे भक्तजन माझ्या परमात्म स्वरूपाचं निरंतर चिंतन करतात. पर्युपासते
अत्यंत एकनिष्ठेनं अनन्य भावानं माझी उपासना करतात, त्या सतत माझ्या ठाई अनन्य भावानं युक्त असणाऱ्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. म्हणजेच त्यांनी प्राप्त केलेल्या योगाचं रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वतः उचलतो. तरीही लोक अन्य देवतांची उपासना करतात. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. हे कौंतेया, जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची पूजा करतात ते देखील माझीच पूजा करतात. कारण अन्य देवता अस्तित्वातच नाहीत, परंतु त्यांचं पूजन हे अविधिपूर्वक असतं. माझ्या प्राप्तीसाठी लागणारा विधी त्या स्थानी नसतो. या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्णांनी दुसऱ्यांदा देवतांचा मुद्दा विचारात घेतला आहे. सर्वप्रथम 7व्या अध्यायातील 20व्या श्लोकात त्यांनी सांगितलं होतं की अर्जुना, उपभोगांची इच्छा करणाऱ्या लोकांचं ज्ञान भ्रष्ट झाल्यानं ते मूढबुद्धी पुरुष ज्या देवतांचं अस्तित्वच नाही अशा अन्य देवतांची अज्ञानानं पूजा करतात. पिंपळ, दगड, भूत, भवानी किंवा जिथं त्यांची श्रद्धा दृढ होते त्याची ते पूजा करतात. वास्तविक त्या ठिकाणी मीच उभा राहतो आणि त्या देवतांवरील त्यांच्या श्रद्धेला दृढ करतो. मीच तिथं फलाची योजना करतो. मीच त्यांना फळ देतो. त्यांना त्यांच्या भक्तीचं फळ निश्चितपणे मिळत असतं, परंतु ते फळ नाशवंत असतं. ते आज आहे तर उद्या त्याचा उपभोग घेतला जाईल, परवा ते नष्ट होईल. परंतु माझा भक्त नष्ट पावत नाही. परंतु मूढ बुद्धीचे तसंच ज्यांचं ज्ञान भ्रष्ट झालं आहे असे अज्ञानी अन्य देवतांची पूजा करतात. प्रस्तुत अध्यायात 23व्या श्लोकापासून 25व्या श्लोकापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे की जे लोक श्रद्धापूर्वक अन्य देवतांना पूजतात ते वास्तविक मलाच पूजत असतात, परंतु त्यांचं पूजन अविधिपूर्वक असतं. आता प्रश्न असा की जर अन्य देवतांच्या स्वरूपात आपल्यालाच पूजतात आणि त्याचं फळही आपण देता, मग त्यात काय दोष आहे? अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च वन्ति ते. सर्व यज्ञांचा मीच भोगता आहे, म्हणजे यज्ञ ज्यामध्ये विलय पावतो आणि यज्ञापासून जे फल प्राप्त होतं ते मीच आहे. सर्व यज्ञांचा स्वामी मीच आहे. परंतु ते माझं परमतत्व यथार्थ रूपानं जाणत नसल्यानं ते च्यवंती घसरतात, म्हणजे ते कधी अन्य देवतांमध्ये घसरतात आणि माझं परमतत्व जोपर्यंत जाणत नाहीत तोपर्यंत उपभोगांच्या कामनेमुळे घसरतात. मग अशांची गती काय असते? यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मद्याजिनोऽपि माम्. अर्जुना, देवतांची पूजा करणारे देवत्वाप्रत जातात. देवता म्हणजे एक परिवर्तित सत्ता आहे. जीवांच्या सत्कर्मानुसार ते जीवाला फल देतात. पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात, म्हणजेच ते भूतकाळात गुंतून राहतात आणि माझा भक्त माझ्या प्रत येतो. ते माझं साक्षात स्वरूप बनतात. त्यांचं पतन होत नाही. माझ्या पूजेचा विधीही अत्यंत सरळ आहे. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतं
अश्नामि प्रयतात्मनः। भक्तीचा प्रारंभ उत्कट भक्तीनं होत असतो. अशा उत्कट भक्तीनं जो मला पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण करतो, त्या शुद्ध चित्त असणाऱ्या भक्तानं भक्तिपूर्वक अर्पण केलेलं काहीही मी सेवन करतो. तेव्हा यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. अर्जुना, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, मनासहित इंद्रियांचा निरोध करून माझ्यासाठी जी दानं आचरतोस किंवा तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. म्हणजे तुझी प्रत्येक कृती तू माझ्यासाठी कर. ते सर्व मला समर्पित कर. समर्पित भावनेनं तू सर्व कर्म कर. तू अशा समर्पण भावानं तुझी कर्म केलीस तर तुझ्या योग साधनेबाबतची जबाबदारी मी घेईन. शुभाशुभफलैरेवम् मोक्ष्यसे कर्मबन्धनैः सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. अशा प्रकारे माझ्या ठाई तू सर्व समर्पण केलंस तर शुभाशुभ फलरूपी कर्मबंधनातून मुक्त होशील आणि सर्वस्वाचा कर्मफलाचा न्यास म्हणजे संन्यास करण्याच्या या योगानं युक्त असा तू मला प्राप्त होशील. या आधीच्या 3 श्लोकांमध्ये श्रीकृष्णांनी भक्तीची क्रमबद्ध साधना आणि तिच्यापासून प्राप्त होणाऱ्या परिणामाचं चित्रण केलं आहे. प्रथम पत्र, पुष्प, फल, जल इत्यादींचं श्रद्धापूर्वक अर्पण करणं, दुसरं समर्पित होऊन कर्माचं आचरण करणं आणि तिसरं म्हणजे पूर्ण समर्पणासह सर्वस्वाचा त्याग करणं. या प्रकारे भक्ती करणारा कर्मबंधनापासून मुक्त होतो. मुक्त झाल्यावर काय होणार? योगेश्वर म्हणतात, मुक्त झालेला भक्त मला प्राप्त होतो, पण त्यामुळं काय फायदा होतो? यावर श्रीकृष्ण म्हणतात, समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. या अखिल सृष्टीमध्ये ना माझा कोणी आवडता म्हणजे आपला आहे, ना कोणी नावडता म्हणजे परका आहे. परंतु जो मला अनन्य भक्तीनं भजतो तो भक्त माझ्या ठिकाणी असतो आणि मी त्यांच्या ठाई असतो. हेच माझं एकमेव नातं आहे. त्यांच्यामध्ये मी परिपूर्ण असतो, तेव्हा आम्हा दोघांमध्ये कसलंही अंतर राहत नाही. मग तर अनेक भाग्यशाली लोक आपलं भजन करत असतील. अशा प्रकारचं भजन किंवा उपासना करण्याचा कुणाला अधिकार असतो? यावर श्रीकृष्ण म्हणतात, अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् साधुरेव समन्तव्यः सम्यग् व्यवसितो हि सः. पूर्वी अत्यंत दुराचरणी असलेला मनुष्य जरी अनन्य भक्तीनं म्हणजे माझ्याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूची अगर देवतेची उपासना न करता जर केवळ माझीच निरंतर उपासना करील तर तोही साधूच समजावा. अजून तो साधू बनलेला नसला तरी त्याच्या बुद्धीनं चांगल्या प्रकारे दृढ निश्चय केलेला असतो. सांगण्याचं तात्पर्य, माझं भजन, माझी उपासना आपणही करू शकता. अट फक्त एवढीच की आपण मनुष्य असलं पाहिजे, कारण एक मनुष्यच तेवढा दृढ निश्चयाचा असतो. गीता पापी लोकांचा उद्धार करीत असते आणि तो भक्त क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति। या भजनाच्या प्रभावानं तो दुराचारीही लवकरच धर्मात्मा बनतो. तो परमधर्म परमात्म्याशी युक्त होऊन शाश्वत परमशांतीला प्राप्त होतो. तू हे निश्चितपणे जाण की माझा भक्त कधीही नष्ट पावत नाही. अरे कौंतेया, जर तो एका जन्मात भवसागर पार करू शकला नाही तरी पुढच्या जन्मात साधना करून शीघ्रही परमशांतीला प्राप्त होतो. तेव्हा भक्त सदाचारी असो की दुराचारी असो, माझी उपासना करण्याचा सर्वांना अधिकार आहे. इतकंच नव्हे तर मां हि पार्थव्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यान्ति परां गतिम्। हे पार्था, माझा आश्रय करून स्त्रिया, वैश्य, शूद्र तसंच ज्यांचा जन्म पापयोनीत झाला आहे असे लोक देखील परमगतीला प्राप्त होतात. तेव्हा ही गीता सर्व प्रकारच्या मनुष्य मात्रांसाठी आहे. मग तो मनुष्य काहीही करत असो किंवा कुठेही तो जन्मलेला असो, ही गीता सर्वांना सारखाच उपदेश देत असते. गीता सार्वभौम आहे. पापयोनी 16व्या अध्यायात 7 ते 21 पर्यंतच्या श्लोकात आसुरी वृत्तीची लक्षणं सांगताना भगवंतानी म्हटलं होतं की जो शास्त्रविधीचा त्याग करून केवळ मोठेपणा दाखवण्यासाठी यज्ञ करतो आणि दांभिकपणे पूजन करतो तो सर्व मनुष्यात अधम होय. त्यांचा यज्ञ हा नावापुरताच यज्ञ असतो आणि त्याचं यजन म्हणजे निव्वळ दांभिकपणा असतो. असा मनुष्य क्रूरकर्मी आणि पापाचारी असतो. वैश्य, शूद्र भगवत पथाच्या शिड्या आहेत. स्त्रियांच्या बाबतीत कधी सन्मानाची तर कधी हीनतेची भावना लोकांच्यात असते. परंतु योग प्रक्रियेमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना सारखाच प्रवेश असतो. किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यमसुखं लोकम् इमं प्राप्य भजस्व माम्। तर मग ब्राह्मण तसंच राजर्षी, क्षत्रिय या श्रेणीतील माझ्या भक्तांबद्दल तर काय सांगू. अरे, ब्राह्मण म्हणजे एक अवस्था आहे की ज्यामध्ये ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून देण्याची योग्यता असते. शांती, अनुभव, आर्जव, ध्यान आणि इष्टदेवाच्या निर्देशानुसार चालण्याची ज्यामध्ये क्षमता आहे ती ब्राह्मण अवस्था होय. राजर्षी क्षत्रिय अवस्थेमध्ये वृद्धिसिद्धींचा संचार, शौर्य, स्वामीभाव, मागं न हटण्याचा स्वभाव या गोष्टी असतात. योगाच्या या स्तरापर्यंत पोहोचलेले योगी तर प्रकृतीच्या पलीकडे जातातच. त्यांच्याबद्दल किती आणि काय सांगावं. तेव्हा हे अर्जुना, दुःखकारक आणि नश्वर असं मनुष्य शरीर तू धारण केलेलं असलंस तर या नश्वर शरीराचं ममत्व सोड, त्याच्या पोषणाची काळजी सोड आणि अनन्य भावानं माझी उपासना कर. योगेश्वर श्रीकृष्णांनी इथं चौथ्यांदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांची चर्चा केली आहे. दुसऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलं की क्षत्रियासाठी युद्धाव्यतिरिक्त अधिक कल्याणकारक दुसरा कोणताच मार्ग नाही. तिसऱ्या अध्यायात त्यांनी सांगितलं की स्वधर्मामध्ये निधन झालेलं कल्याणकारक असतं. चौथ्या अध्यायात त्यांनी सांगितलं की 4 वर्णांची रचना मीच केली आहे. तर मनुष्याची 4 वर्णात त्यांनी विभागणी का केली. तेव्हा ते म्हणाले की गुणकर्म विभागशः, मनुष्यामध्ये वसत असणाऱ्या गुणानुसार तो जे कर्म करतो त्या कर्मावरून मनुष्याला 4 श्रेणीत विभागला आहे. श्रीकृष्णांच्या मते यज्ञाची प्रक्रिया म्हणजे एकमात्र कर्म आहे. प्रवेशकालात म्हणजे योगाच्या प्रारंभी यज्ञकर्त्याचं ज्ञान अल्प असतं म्हणून त्याला शूद्र म्हटलं आहे. जेव्हा काही करण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते, आत्मिक संपदेमध्ये वृद्धी होते,
तेव्हा तो यज्ञकर्ता वैश्य बनतो. जेव्हा प्रकृतीच्या तिन्ही गुणांना कापण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते तेव्हा तो साधक क्षत्रिय बनतो. आणि जेव्हा ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून देण्याची त्याच्यामध्ये क्षमता येते तेव्हा तोच साधक ब्राह्मण बनतो. वैश्य आणि शूद्र यांच्यापेक्षा ब्राह्मण आणि क्षत्रिय श्रेणीतील साधक ईश्वर प्राप्तीच्या अधिक समीप असतात. शूद्र आणि वैश्यही आपल्या निरंतर प्रयत्नानं आणि भक्तीनं ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून शांत होतील. यापुढील अवस्थेबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण त्यांच्यासाठी तर परमगती निश्चितच असते. गीता ज्या उपनिषदांचं सार सर्वस्व आहे त्या उपनिषदात अनेक ब्रह्मविदुषींची सूक्त आहेत. तथाकथित धर्मभिरू रूढीवादी लोकांनी वेदाध्ययनाचा अधिकार स्त्रियांना देण्याबाबत वादंग माजवलं. पण श्रीकृष्णांनी इथं स्पष्ट सांगितलं आहे की यज्ञार्थ कर्माच्या निर्धारित क्रियेमध्ये स्त्री आणि पुरुष सर्वजण भाग घेऊ शकतात आणि म्हणूनच ते उपासनेवर जास्त भर देत आहेत. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्त्वैवम् आत्मानं मत्परायणः. हे अर्जुना, तू आपलं मन तद्रूप कर, ते सतत माझ्या ठिकाणीच ठेव. माझ्याशिवाय दुसरा कोणताही विचार मनात येऊ देऊ नकोस. तू माझा अनन्य भक्त हो. निरंतर माझं चिंतन कर. श्रद्धेनं निरंतर माझंच पूजन कर आणि मलाच नमस्कार कर. या प्रकारे मतपरायण होऊन मला शरण येऊन आत्म्याला माझ्या ठाई स्थिर कर. म्हणजे तू माझ्या प्रत येशील, मला प्राप्त करशील, म्हणजेच माझ्यात तद्रूप होशील. निष्कर्ष. या अध्यायामध्ये सुरुवातीला श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, माझा दोषरहित भक्त असणाऱ्या तुला हे ब्रह्मज्ञान विज्ञानासहित सांगेन. ते जाणल्यानंतर तुला जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहणार नाही. ते जाणल्यानंतर तू संसार बंधनातून मुक्त होशील. हे ज्ञान म्हणजे सर्व प्रकारच्या विद्यांचा राजा आहे. परब्रह्मामध्ये प्रवेश देते ती खरी विद्या होय. हे ज्ञान तर त्या विद्येचा पण राजा आहे. अर्थात हे ज्ञान निश्चित कल्याणकारी आहे. हे सर्व गुह्यांचा राजा आहे. गुह्य वस्तू देखील प्रत्यक्ष दाखवू शकणारं आहे. हे प्रत्यक्ष फळ देणारं, साधना करण्यात सुगम आणि अविनाशी असं आहे. याचा अंश जरी तुम्हाला प्राप्त झाला तरी त्याचा कधी नाश होत नाही. उलट त्याच्या प्रभावानं तुम्ही परमश्रेयापर्यंत पोहोचू शकता. परंतु मनुष्य श्रद्धावान पाहिजे. अश्रद्ध मनुष्याला परमगती तर प्राप्त होत नाहीच, उलट तो संसार चक्रामध्ये फिरत राहतो. यानंतर योगेश्वर श्रीकृष्णांनी योगाच्या ऐश्वर्यावर प्रकाश टाकला आहे. दुःखापासून मुक्ती म्हणजेच योग आहे. संसारातील संयोग वियोगापासून जे अलिप्त आहे, त्यापासून जे रहित आहे त्याला योग असं म्हणतात. परमतत्व परमात्म्याशी मिलन म्हणजे योग होय. परमात्म्याची प्राप्ती म्हणजे योगाची पराकाष्ठा होय. जे त्यामध्ये प्रवेश मिळवतात त्यांचा प्रभाव, त्यांचं सामर्थ्य बघ. सर्व भूतमात्रांचा स्वामी आणि जीव धारण करणाऱ्या प्राणीमात्रांचा पोषण करणारा असूनही माझा आत्मा त्या भूतमात्रांमध्ये स्थित नसतो. मी आत्मस्वरूप स्थित असतो. ज्याप्रमाणे आकाशात उत्पन्न होऊन सर्वत्र संचार करणारा वायू आकाशात स्थित असला तरी तो आकाशाला मलिन करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्व भूतमात्र माझ्या ठाई स्थित असले तरी मी त्यांच्यापासून अलिप्त आहे. अर्जुना, कल्पाच्या प्रारंभी मी प्राणीमात्रांची रचना करतो, त्यांना सजवतो आणि कल्पांती सर्व भूतमात्र माझ्या प्रकृतीमध्ये म्हणजे योगारूढ महापुरुषाच्या आचरणामध्ये अव्यक्त भावानं प्राप्त होतात. महापुरुष हे जरी प्रकृतीच्या पलीकडे गेलेले असले तरी परमगती प्राप्त झाल्यानंतर स्वतःच्या ठिकाणी स्थिर असतात. लोक लोकसंग्रहासाठी जे कार्य करतात
तेच त्यांचं आचरण आहे, तीच त्यांची राहणी होय. त्यांच्या या राहणीलाच महापुरुषाची प्रकृती असं म्हटलं जातं. कल्पाच्या प्रारंभी भूतमात्रांना प्रेरित करणारा, त्यांची रचना करणारा मी एक रचनाकार आहेच. दुसरी रचनाकार त्रिगुणमयी प्रकृती आहे, जी माझ्या मायेनं चराचर सृष्टीची रचना करते. हाही एक कल्पच आहे, ज्यात शरीर परिवर्तन, स्वभाव परिवर्तन आणि काल परिवर्तन समाविष्ट आहे. गोस्वामी तुलसीदास आपल्या रामचरित मानसात म्हणतात, एक दुष्ट अतिशय दुःख रूपा, ज्या बस जीव पराभव कूपा. विद्या आणि अविद्या हे प्रकृतीचे दोन प्रकार आहेत. यामध्ये अविद्या दुष्ट आहे, दुःखरूप आहे. तिच्यामुळं जीव विवश होऊन भवरूपी कूपामध्ये पडला आहे. तिच्यामुळं प्रेरित होऊन जीव काल, कर्म, स्वभाव आणि गुणांच्या फेऱ्यात अडकत असतो. दुसरी आहे ती विद्या, तिची रचना मी करतो. गोस्वामीजींच्या मते ईश्वर तिची रचना करतो. एक रचई जग गुण बस जाके, प्रभू प्रेरित नाही निज बल ताके. जिच्या आश्रित गुण आहेत त्या जगताची रचना प्रकृती करते, परंतु कल्याणकारी गुण एकमात्र ईश्वरात आहेत. प्रकृतीमध्ये गुणच नाहीत, ती तर नश्वर आहे, परंतु विद्येमध्ये प्रभू प्रेरक बनून राहतात. या प्रकारचे कल्प दोन प्रकारचे आहेत. एक तर वस्तूचा, शरीर आणि काळाचा परिवर्तन कल्प आहे, परंतु हे परिवर्तन प्रकृती माझ्या मायेपासून करत असते. परंतु यापेक्षा दुसरा कल्प महान आहे, जो आत्म्याला निर्मल स्वरूप देतो आणि महापुरुष तिचा शृंगार करतात. तो अचेत भूतमात्रांना सचेत करतो. भजनाचा प्रारंभ हाच या कल्पाचा प्रारंभ आहे आणि भजनाची पराकाष्ठा हाच या कल्पाचा अंत आहे. जेव्हा हा कल्प भवरोगातून मुक्त होऊन पूर्ण निरोगी बनून शाश्वत ब्रह्मामध्ये प्रवेश देतो, त्यावेळी योगी माझ्या आचरणाला आणि स्वरूपाला प्राप्त होतात. प्राप्तीनंतर महापुरुषांची राहणीच त्यांची प्रकृती असते. धर्मग्रंथामधील काही कथांमधून म्हटलं आहे की 4 युग संपल्यानंतरच एक कल्प पूर्ण होतो. त्यावेळी महाप्रलय होतो. अर्थात लोकांना त्यात तथ्य वाटत नाही आणि लोक त्यावर विश्वासही ठेवत नाहीत. युगाचे 2 अर्थ आहेत. जोपर्यंत तुम्ही अलग आहात आणि आराध्य अलग आहे, तोपर्यंत युगधर्म राहीलच. गोस्वामीजींनी रामचरित मानसाच्या उत्तरकांडामध्ये याची चर्चा केली आहे. जेव्हा तामसी गुणांचं प्राबल्य असतं, रजोगुण अल्पमात्रात असतात, मनात विरोधाचं, शत्रुत्वाचं तांडव असतं, तेव्हा ती व्यक्ती कलियुगीन समजावी. असा मनुष्य भजन करू शकत नाही. परंतु जेव्हा तो साधनेला प्रारंभ करतो, तेव्हा युग परिवर्तन होत असतं. रजोगुण वाढू लागतो, तमोगुण क्षीण होऊ लागतो, सत्वगुणही थोड्या प्रमाणात स्वभावात येऊ लागतो. हर्ष आणि भय यांची द्विधा परिस्थिती चालू राहते. तेव्हा तोच साधक द्वापार अवस्थेमध्ये पोहोचतो. या क्रमानं जेव्हा सत्वगुणाचं बाहुल्य होतं, तेव्हा रजोगुण कमी होतो, आराधना वाढत जाते. अशा प्रकारे त्रेतायुगात त्यागी वृत्तीचा बनलेला साधक अनेक यज्ञ करतो. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, ज्याचा चढ उतार श्वास प्रश्वासावर आहे, असा यज्ञश्रेणीचा जप करण्याची त्याच्यात क्षमता येते. तेव्हा मात्र सत्वगुण शेष राहतो, विषमता नष्ट होते, समता येते. तेव्हा तेच कृतयुग म्हणजे कृतार्थ युग किंवा सतयुग असतं. त्यावेळी सर्व योगी विज्ञानी बनतात, ईश्वराला प्राप्त होणारे असतात. त्यांच्यात स्वाभाविक ध्यान करण्याची क्षमता येते. विवेकी लोक युगधर्माचा चढ उतार मनात समजत असतात. ते मनाचा निरोध करण्यासाठी अधर्माचा परित्याग करून धर्मामध्ये प्रवृत्त होतात. निरुद्ध झालेल्या मनाचाही विलय झाल्यावर युगांच्या बरोबर कल्पाचाही अंत होतो. पूर्णत्व प्राप्त करून दिल्यावर कल्प देखील शांत होतं. जेव्हा प्रकृती पुरुषांमध्ये विलीन होऊन जाते, तेव्हा तोच प्रलय असतो. यानंतरची महापुरुषांची जी राहणी आहे, तीच त्यांची प्रकृती आहे, तोच त्यांचा स्वभाव आहे. योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, मूढ लोक मला जाणत नाहीत. मला ईश्वराला पण तुच्छ समजतात. मला ते एक साधारण मनुष्य समजतात.
प्रत्येक महापुरुषाची अशीच विटंबना होत आली आहे. तत्कालीन समाजानं त्यांची उपेक्षा केली आहे. त्यांना कसून विरोध झाला. श्रीकृष्णही त्याला अपवाद नव्हते. म्हणून ते इथं म्हणतात की मी परमभावामध्ये स्थित आहे, परंतु मी देहधारी आहे आणि म्हणून मूर्ख लोक मला तुच्छतेनं मनुष्यच म्हणतात. अशा लोकांची आशा, कर्म आणि ज्ञान व्यर्थ असतं. कारण काहीही केलं आणि म्हटलं की आम्ही कामना करीत नाही, तर असं म्हणण्यानं ते निष्काम कर्मयोगी होत नाहीत. ते आसुरी स्वभावाचे लोक मला पारखू शकत नाहीत, मला ओळखू शकत नाहीत. परंतु दैवी संपदा प्राप्त झालेले लोक अनन्य भावानं माझं ध्यान करतात, माझ्या गुणांचं निरंतर चिंतन करतात. अनन्य उपासनेचे म्हणजे यज्ञार्थ कर्माचे दोनच मार्ग आहेत. पहिला आहे ज्ञानयज्ञ, म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःची शक्ती ओळखून नियत कर्मामध्ये प्रवृत्त होणं. आणि दुसरा मार्ग म्हणजे स्वामी सेवक भावना होय, ज्यामध्ये सद्गुरूंना समर्पित होऊन कर्म केलं जातं. या दोन मार्गांनी लोक माझी उपासना करतात, परंतु त्यांच्याद्वारा जो पैलावर पोचतो तो यज्ञ, ते हवन, तो कर्ता, श्रद्धा, भवरोग नष्ट करणारी, हे ते सर्व मीच आहे. आणि शेवटी जी गती प्राप्त होते ती गतीही मीच आहे. या यज्ञाला लोक त्रैविद्या, प्रार्थना, यजन आणि समत्व देणाऱ्या विधींनी संपादित करतात. परंतु याच्या मोबदल्यात ते स्वर्गाची अभिलाषा ठेवतात. तेव्हा मी त्यांना स्वर्गही देतो. त्याच्या प्रभावानं ते इंद्रपद प्राप्त करतात. दीर्घकालपर्यंत ते पद ते उपभोगतात, परंतु पुण्य संपताच त्यांना पुनर्जन्म प्राप्त होतो. त्यांची कृती बरोबर असते, परंतु उपभोगाच्या इच्छेमुळे ते पुनर्जन्म पावतात. तेव्हा साधकांनी उपभोगांची अभिलाषा ठेवता कामा नये. जो मला अनन्य भावानं, म्हणजेच माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचंही चिंतन न करता निरंतर माझंच चिंतन करतो, त्यात यत्किंचितही त्रुटी राहू न देता जो माझी उपासना करतो, त्याच्या योगसाधनेचा भार मी स्वतः घेत असतो. काही लोक अन्य देवतांची पूजा करतात, अर्थात ते माझीच पूजा करतात, परंतु तो माझ्या प्राप्तीचा विधी नाही. कारण ते संपूर्ण यज्ञांच्या भोगत्याच्या स्वरूपात ते मला जाणत नाही. त्यामुळं त्यांच्या पूजेमुळं मी त्यांना प्राप्त होत नाही. त्यामुळं त्यांचं पतन होतं. ते देवता, भूत अथवा पितरांच्या कल्पित रूपात निवास करतात, पण माझा भक्त साक्षात माझ्यात निवास करतो आणि माझंच रूप बनून जातो. योगेश्वर श्रीकृष्णांनी या यज्ञ कर्माला अत्यंत सुगम म्हटलं आहे. कारण कुणी फळ, फूल किंवा दुसरं काहीही जो श्रद्धेनं देतो ते मी स्वीकारत असतो. तेव्हा अर्जुना, तू जी काही आराधना करीत असशील ती मला अर्पण कर. जेव्हा सर्वस्वाचा त्याग केला जाईल तेव्हा योगयुक्त असा तू कर्मबंधनातून मुक्त होशील, आणि ही मुक्ती म्हणजे माझंच स्वरूप आहे. जगातील सर्व प्राणी माझेच आहेत. कोणत्याही प्राण्याबद्दल मला ना प्रेम वाटत ना द्वेष. मी तटस्थ आहे. परंतु जो माझा अनन्य भक्त आहे त्याच्यामध्ये मात्र माझा वास असतो आणि तो माझ्यात असतो. अत्यंत दुराचारी, भयंकर पापी असणाऱ्यानंही मला जर अनन्य श्रद्धेनं पूजलं, माझं चिंतन केलं, मला भजलं, तर तो देखील साधू बनू शकतो. जर तो दृढनिश्चयी असेल तर तो परमेश्वराशी एकरूप होतो आणि शाश्वत परमशांती मिळवतो. इथं श्रीकृष्णांनी धार्मिक कोण असतं हे स्पष्ट केलं आहे. या सृष्टीमध्ये जन्म घेणारा कोणीही प्राणी जर अनन्य भावानं परमात्म्याला भजेल, त्याचं चिंतन करेल, तर तो शीघ्र धार्मिक बनतो. तेव्हा जो एका परमात्म्याची अनन्य भक्ती करतो तोच धार्मिक होय. शेवटी ते आश्वासन देताना म्हणतात की अर्जुना, माझा भक्त कधीही नष्ट होत नाही. मग तो शूद्र असो, नीच असो, आदिवासी असो वा नागरिक, किंवा कोणी नामधारी असो, पुरुष असो किंवा स्त्री असो, पाप योनीतला असो किंवा पिशाच्य योनीतला असो, तो मला शरण आला तर त्याला परमश्रेय प्राप्त होतं. तेव्हा हे अर्जुना, सुखरहित, क्षणभंगूर, परंतु दुर्लभ असं मनुष्य शरीर धारण केलेल्या तू माझी भक्ती कर. प्रस्तुत अध्यायात स्वतः श्रीकृष्ण जिला जागृत करतात त्या विद्येवर प्रकाश पाडला आहे. ही राजविद्या आहे जी एकदा जागृत झाल्यानंतर निश्चितपणे कल्याण करते.
ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे राजविद्या जागृती नाम नवमोऽध्यायः। याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता रूपी उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील राजविद्या जागृती नावाचा अध्याय समाप्त झाला। इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अड्गडानंद कृते श्रीमद्भगवद्गीतायाः यथार्थ गीता भाष्ये राजविद्या जागृती नाम नवमोऽध्यायः। अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंदजींचे शिष्य स्वामी अड्गडानंद कृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यामधील राजविद्या जागृती नावाचा 9वा अध्याय समाप्त झाला। हरि ओम तत्सत।